वक्फ बोर्ड कार्यालयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। सोलापुरातील नियोजित वक्फ बोर्ड कार्यालयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। काही दिवसांपूर्वी सोलापुरात वक्फ बोर्डच्या अध्यक्षांनी बेताल वक्तव्य केलं होतं। त्यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, बजरंग दल जिल्हा संयोजक दीपक मुक्ता, बजरंग दल जिल्हा बलोपासना प्रमुख योगेश पीरचंद सलगर, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रविकुमार बोल्ली, बजरंग दल जिल्हा माजी संयोजक अंबादास गोरंटला, बजरंग दल शहर संयोजक अंबादास अक्कल आणि नागेश बंडी, विजयकुमार पिसे, मल्लू पाटील आदींची उपस्थिती होती। गेल्या कित्येक वर्षापासून भारत देशभरामध्ये वक्फ बोर्डच्या नावाखाली जमिनी अधिग्रहण करून हिंदूंना पलायन करण्यासाठी एक खूप मोठा षडयंत्र सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर शहरामध्ये एक रिजवान नावाचा व्यक्ती या सोलापूरमध्ये येऊन असे घोषणा करून जातो की या ठिकाणी आम्ही वक्फ बोर्डचं एक ऑफिस उघडू। तर ऑफिस तर सोडा, त्या वक्फ बोर्डचा एक खांब पण आम्ही या विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या माध्यमातून त्याला करू देणार नाही। त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणताना हे सोलापूर आता पत्र गुन्ह्या गोविंदांना नांदाची ही खूप वर्षापासून परंपरा आहे आमचं। जर काही मानसिक मनोरोगी झ्यादी नावाचे किडे जर या सोलापुरात या पद्धतीने सोलापूरला दुसऱ्या विचारसरणीकडे जर घेऊन जात असेल तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे कधी खपून घेणार नाही। त्याचाच एक भाग म्हणून आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हाधिकारी साहेबांना फक्त निवेदन देत आहोत की आपण यांना असल्या कुठल्याही गोष्टीला आपण पाठीशी न राहता तात्काळपणे सकल हिंदू समाजाचं कल ओळखून याला तात्काळपणे थांबवण्यात यावी। अन्यथा हे सोलापुरात जर असंच जर वारंवार चालत राहिलं ह्याचे तीव्र परिणाम येणाऱ्या काळामध्ये जे कोणी कटकारस्थान करतील त्यांना भोगावं लागेल। जय श्रीराम।